समाजामध्ये अशी काही लोक असतात जी मंडळी कोणाचंही ऐकत नाहीत. म्हणजे भले एखादी गोष्ट चांगली असेल, फायद्याची असेल, पण तरीही ते ती करत नाहीत. किंवा समाजात अशीही लोक असतात जे दुसऱ्याचा कोणताही फायदा झालेला पाहू शकत नाहीत, किंवा आपल्यामुळे दुसऱ्याचा फायदा होणं ही गोष्ट त्यांना सहन होत नाही, आणि अशा लोकांचे त्यांच्या घरातच शत्रू निर्माण होतात. आणि जर असा कोणाचा स्वभाव असेल तर त्यांनी तो तात्काळ बदलला पाहिजे. नाहीतर काय घडतं हे बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये. आणि यासाठी आपल्याला जायचं आहे राजस्थानला. राजस्थान या ठिकाणचा जोधपूर जिल्हा आहे. त्या ठिकाणचं ओसियन नावाचं भाग आहे, ठिकाण आहे. आणि या ठिकाणी शिवनगर हे गाव आहे. आणि या गावामध्ये शैतानराम मगनराम बिश्नोई यांचा परिवार राहतो आहे. आणि या शैतानराम यांच्या गावाच्या बाजूला एक गाव आहे एकलखोरी. आता या एकलखोरी गावामध्ये इमरती देवी उर्फ आमलादेवी नावाची एक व्यक्ती राहते किंवा तरुणी राहते, आणि तिच्याबरोबर ती यांचं लग्न झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं शैतानराम आणि इमरती किंवा अमलादेवी, तर या पती पत्नींना एक मुलगा आहे, मुलाचं नाव आहे मनीष, आणि मुलगी आहे, मुलीचं नाव आहे मनीषा. आणि इमरती देवी जी आहे तिला भाऊ बहीण कुणी नाही आहे, आणि गावामध्ये तिचे आईवडील राहतात, आणि आईवडिलांना दुसरं कोणी नाही आहे. ही एकुलती एक मुलगी आहे. त्यामुळे या इमरती देवीचं घरी जाणं येणं वगैरे असं चाललेलं होतं. तर असं सगळं यांचा हा परिवार, म्हणजे एका बाजूला पती, 2 मुलं, दुसऱ्या बाजूला आईवडील एकटे आहेत, तर ती आईवडिलांकडे पण सारखं लक्ष देते आहे. तर आता ही सगळी सिच्युएशन लक्षात घ्या. आता यांचा मुलगा जो आहे मनीष, तो अभ्यासामध्ये जेमतेम आहे. त्यानं त्याचं शिक्षण अर्धवट सोडून दिलं. मुलगी मात्र अभ्यासामध्ये हुशार आहे, आणि मग तिनं गावाकडं शिक्षण घेतलं, आणि नंतर सुरतगड या भागामध्ये ती स्पर्धा परीक्षांसाठी त्याची तयारी करण्यासाठी गेली, आणि त्या ठिकाणी ती राहत होती. आता इकडे शिवनगर गावामध्ये पती, पत्नी आणि त्यांचा मुलगा अशा पद्धतीनं हे तिघं राहत होते. आता यांचा मुलगा जो आहे तो 21 वर्षाचा झालेला होता, आणि आता मुलगा दोघंही वयात आलेली होते. आणि या सगळ्यामध्ये असताना, म्हणजे लग्नाला 20-22 वर्ष झाली असतील असं असताना सुद्धा या पती पत्नीमध्ये वादाला भांडणाला सुरुवात झाली होती. आणि त्या वादामुळे, या भांडणामुळे दोघंही नवरा बायको वेगळे राहत होते. पत्नी आणि मुलगा, म्हणजे पत्नी जी आहे ती त्यांचा मुलगा मनीष याला घेऊन आपल्या आईवडिलांच्या घरी राहत होते. आणि नंतर मात्र तो सैतानराम जो आहे तो मात्र शिवनगरमध्ये एकटा राहायला लागला होता. म्हणजे आता याची अवस्था अशी होती की बायको ती तिच्या माहेरला राहते आहे मुलाला घेऊन, आणि मुलगी जी आहे ती शिक्षणासाठी बाहेर राहते आहे, आणि बाप जो आहे तो इथे एकटा राहतो आहे. आणि साधारणपणे 3.5 वर्षापासून पत्नी पतीपासून वेगळी राहते आहे. आता अशा पद्धतीनं हे सगळं चालू होतं. आता तारीख आहे 25 ऑगस्ट 2023. या दिवशी मात्र अचानक शिवनगर ते एकलखोरी या रोडवरती शिवनगर गावाच्या बाहेर 3 किलोमीटर अंतरावरती एक मृतदेह पाण्याच्या ओढ्याच्या जवळ पडलेला होता. आता गावातल्या लोकांनी बघितलं. त्याच्यानंतर ओसियान ठाण्याचे म्हणजे पोलीस जे आहेत त्या पोलिसांना कळवण्यात आलं. पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. चौकशीला सुरुवात झाली. मृतदेह शैतानरामचा होता. त्याची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. त्याचे हातपाय मोडण्यात आले होते. शरीरावरती जखमा होत्या. अत्यंत निर्घृणपणे, अत्यंत मारहाण करून त्याची हत्या झालेली होती. आता पोलिसांच्या तपासाला सुरुवात होते, आणि यावेळेस पोलिसांना समजतं की पत्नी आणि मुलगा जे आहे ते आईवडिलांकडे राहत होते, आणि सैतानराम जो आहे तो एकटाच या ठिकाणी राहत होता. आणि त्यामुळे अधिक माहिती पोलिसांनी अजून काढायला सुरुवात केलेली होती. आणि यावेळेस मग ज्यावेळेस त्या मुलाची किंवा त्या बायकोची चौकशी केली त्यावेळेस मग त्यांनी सांगितलं की आम्हाला काही जास्त माहीत नाही, आम्ही त्याच्याबरोबर नव्हतो वगैरे वगैरे असं काहीतरी त्यांनी सांगितलेलं होतं. पण यांच्यामध्ये वाद होता, भांडणं होती, ही गोष्टही पोलिसांना समजलेली होती. आणि मग पोलिसांनी काय केलं, त्या पत्नीला म्हणजे सैतानरामची पत्नी जी आहे तिला ताब्यात घेतलं आणि तिच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली. कारण यांच्यामध्ये अगोदरच भांडणं होती, वाद होते, 3 वर्ष एकत्र राहत नव्हते. आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळेस चौकशी केली त्यावेळेस मग तिनं सांगितलं की तिचा मुलगा मनीष आणि त्या मनीषचा मित्र कैलाश खिचड यांच्या मदतीनं यांनीच ही हत्या केलेली आहे. आणि नंतर या हत्येचं काही वेगळं कारण जे होतं ते विचित्र कारण समोर आलेलं होतं. आता ही घटना नक्की काय घडली होती, कशी घडली होती? सैतानराम याच्या वडिलांना 5 मुलं होती आणि प्रत्येकाला 5-5 एकर जमीन येत होती. म्हणजे सैतानरामला फक्त 5 एकर जमीन होती, तर इमरती देवी जी आहे तिच्या आईवडिलांकडे 20 एकर जमीन होती आणि तिला काही भाऊ बहीण काही नव्हते. त्याच्यामुळे ही सगळी जमीन ही सैतानरामला मिळणार होती. त्यामुळे इमरती देवीचं म्हणणं असं होतं की सैतानरामनं आपल्या मुलांच्या बरोबर ती
तिच्या आईवडिलांकडे जावं आणि तिथं घर जावई म्हणून राहावं आणि त्यांचं जे काही असेल ते त्यांचं म्हणजे आईवडिलांची सेवा करावी आणि त्यांच्याकडे ते राहावं असं. आणि ह्याच्यामध्ये अशी गोष्ट होती की सासर आणि माहेर यांच्यामध्ये पण फार काही अंतर नव्हतं, हाकेच्या अंतरावरती हे सगळं होतं. मात्र सैतानराम जो आहे तो घर जावई बनायला तयार नव्हता, सासरवाडीमध्ये राहायला तयार नव्हता आणि याच्यावरून नवरा बायकोमध्ये वाद होता, नवरा बायकोमध्ये भांडणं होते आणि मग नवरा बायकोला मारहाण वगैरे करायचा. आणि याच्यामध्ये सैतानरामला दारूचं व्यसन होतं आणि तो दारूच्या व्यसनामध्ये इतका बुडून गेला होता की त्यामुळे त्या मुलाला सुद्धा तो बाप त्रास देत होता आणि त्या मुलाला पण याच्या प्रचंड तकलीफ होत होती, प्रचंड प्रॉब्लेम येत होते. त्यामुळे आपल्या बापाचं व्यसन सुटलं पाहिजे आणि यासाठी मग या मुलानं जोधपूरचं व्यसनमुक्ती केंद्र आहे त्या केंद्रामध्ये बापाला पाठवलं, पण त्याचा काही उपयोग झाला नाही आणि पहिल्यासारखीच यांची अवस्था झाली आणि पुन्हा यांच्यामध्ये वाद होत होते, भांडणं होत होती. आणि आता हे सगळं 21 वर्षाचा मुलगा मनीष जो आहे तो बघत होता आणि त्याला आपल्या पूज्य पिताजींचा प्रचंड राग येत होता आणि मग तो आणि त्याची बहीण दोघंही आईच्या बाजूनं होते. बाप चुकीचं वागतोय असं त्या तिघांनाही वाटत होतं आणि मग सैतानराम हा ऐकायला तयार नव्हता, तो इकडे यायला तयार नव्हता आणि तो दारू पिऊन त्रास देत होता. त्यामुळे रागाच्या भरामध्ये इमर्ती देवी मनीषनं त्या बापाला किंवा त्या पतीला मारण्याचा कट रचला, प्लॅन केला आणि मनीषनं आपला मित्र कैलास खिचड जो आहे त्याला बरोबरती घेतलं. 24 ऑगस्ट 2023च्या रात्री इमर्ती देवी, मुलगा मनीष आणि कैलास खिचड हे पुन्हा सैतानरामच्या घरी गेले. जावई बनण्यासाठी त्याला पटवण्याचा प्रयत्न केला, पण तो दारूच्या नशेत होता. त्याच्यामध्ये उलटीपालटी गोष्ट झाली, भांडणं झाली, वाद झाला आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी इतका वाद झाला की यांनी त्याला म्हणजे हातपाय बांधले आणि त्याला इतकी मारहाण केली की त्याचे पार अगदी हातपाय तुटले आणि त्या अंधाऱ्या रात्रीमध्ये गाडीमध्ये टाकलं आणि ती गाडी शिवनगर एकलखोरी हा जो रोड आहे त्या रोडवरती ते गेले आणि त्या ठिकाणी त्याचा गळा आवळला, त्याची हत्या केली आणि त्याचा मृतदेह त्या गावाच्या बाहेर ओढ्याच्या बाजूला फेकून दिला. आणि दुसऱ्या दिवशी हा मृतदेह नंतर लोकांनी पाहिला, पोलिसांना कळवलं, चौकशी झाली आणि नंतर मग ती पत्नी इमर्ती देवी, मुलगा मनीष आणि त्याचा मित्र कैलास या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आता जी माहिती माध्यमातून समोर आली ते मी तुमच्यासमोर मांडलेली आहे, पण या सगळ्या प्रकरणातनं धडा काय मिळतो? आता घरामधली लहान मुलं ही आई वडिलांना फॉलो करत राहतात. घरामध्ये जसं वातावरण असतं त्याचा परिणाम त्या मुलांवरती होतो आणि ती मुलं तशीच वागतात. त्यामुळे मुलं जर चुकीची वागत असतील तर त्याच्यामध्ये आई वडिलांचा सुद्धा वाटा आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपल्यावरती फक्त मुलांना लहानाचं मोठं करणं ही जबाबदारी आहे, त्याहीपेक्षा महत्त्वाची जबाबदारी आहे ती म्हणजे त्यांच्यावरती चांगलं संस्कार करणं. आणि चांगले संस्कार करायचे असतील तर आपण स्वतः चांगले संस्कारी असलं पाहिजे, हेही प्रत्येक आईवडिलांनी यातनं धडा घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट, समाजामध्ये असे काही लोक असतात हेकेखोरपणे, ते कोणाचं ऐकत नसतात, त्यांना चांगलं सांगितलं तरी ते ऐकत नसतात आणि त्यांच्या मनाप्रमाणेच ते करत असतात. किंवा आपल्याकडून कोणाचा फायदा म्हणजे आता आपल्या मुलाचा फायदा होतोय, आपल्या बायकोचा फायदा होतोय असं असताना सुद्धा ही लोक ऐकत नाहीत. त्याच्यामुळे यांच्या घरात शत्रू निर्माण होतात आणि त्याच्यानंतर मग अशा पद्धतीच्या घटना घडत राहतात. त्यामुळे जर कुणाचा असा स्वभाव असेल, हेकेखोरपणाचा स्वभाव असेल तर तो स्वभाव त्यांनी तात्काळ सोडला पाहिजे आणि आपल्या घराचा, आपल्या परिवाराचा, आपल्या संसाराचा विचार केला पाहिजे, त्यांच्या भल्याचा विचार केला पाहिजे. तिसरी गोष्ट, माणसानं नेहमी प्रॅक्टिकल राहिलं पाहिजे. तर ज्यामुळे आपल्या परिवाराचं सुख आहे, समाधान आहे, अशी कोणतीही नैतिक गोष्ट करायला मागं पुढं पाहू नका, चांगली गोष्ट करायला मागं पुढं पाहू नका. याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.